नमस्कार. आजचा विषय, तू खूप काम करतोयस पण तरीही वाढ का होत नाही? कल्पना कर, सकाळी उठलास, डोक्यात खूप आयडिया आहेत, काम सुरू केलंस, दिवसभर धावपळ केलीस, पण रात्री ना काम पूर्ण, ना समाधान, ना प्रगती. हा अनुभव तुझा आहे का? प्रॉब्लेम काय आहे माहित आहे? तू काम करत नाहीयेस असं नाही, तू खूप काम करतोयस पण प्रपोजल अर्धवट, क्लायंट फॉलोअप पेंडिंग, मार्केटिंग प्लान इनकम्प्लीट, आणि हे सगळं तुझ्या डोक्यात फिरत राहतं. यामुळे काय होतं? स्ट्रेस वाढतो, डिसिशन क्लॅरिटी कमी होते, कॉन्फिडन्स डाऊन जातो आणि हळूहळू ग्रोथ थांबते. पण खरी गोष्ट वेगळी आहे. प्रॉब्लेम वर्कलोड नाही आहे, प्रॉब्लेम टाइम नाही आहे, प्रॉब्लेम आहे अपूर्ण काम. तू थकत नाहीस कामामुळे, तू थकतोस कारण तुझं मन अपूर्ण काम घेऊन फिरतय. इवन रेस्ट घेताना सुद्धा तुझं ब्रेन स्टील वर्किंग आहे. हा हिडन स्ट्रेस आहे. मी एका एंटरप्रेन्योरला भेटलो होतो. तो रोज 10-12 तास काम करत होता, पण रिझल्ट झिरो ग्रोथ. मी त्याला विचारलं, तू काय करतोस दिवसभर? तो म्हणाला, सर, मी खूप काही सुरू करतो पण कंप्लीट काहीच होत नाही. वेबसाईट सुरू, मार्केटिंग सुरू, सेल्स सुरू, पण काहीच फिनिश नाही. मी त्याला एकच सांगितलं, नवीन काही सुरू करू नकोस, आधी एक पूर्ण कर. त्याने फक्त एक काम निवडलं, कंप्लीट केलं. त्या एका कम्प्लिशनने कॉन्फिडन्स वाढला, क्लॅरिटी आली, मोमेंटम बिल्ड झाला आणि हळूहळू त्याचा बिझनेस चालायला लागला. ऐक, बिझनेसमध्ये स्मार्ट असणं पुरेसं नाही, हार्डवर्किंग असणंही पुरेसं नाही, कंप्लीट करणं महत्वाचं आहे. तू कोण बनतोस हे माहित आहे? स्टार्टर की फिनिशर? कारण मार्केट इफर्टला रिवॉर्ड करत नाही, मार्केट एक्झिक्युशनला रिवॉर्ड करतं. अर्धवट काम काय देतं? स्ट्रेस, डाऊट, कन्फ्युजन. कंप्लीट काम काय देतं? कॉन्फिडन्स, क्लॅरिटी, ग्रोथ. आजपासून एक रूल फॉलो कर, स्टार्ट लेस, फिनिश मोर. दररोज 3 काम लिही, एक काम मस्ट कंप्लीट कर. कोणतंही असो, छोटं असो, मोठं असो, पण पूर्ण कर. कारण कम्प्लिशन बिल्ड करतं फोकस, डिसिप्लिन, आयडेंटिटी, आणि हळूहळू तू फिनिशर बनतोस. धन्यवाद.